आता आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे काही 2 उमेदवार आहेत त्यांनी प्रचंड घरना घर पिंजून काढलेले, घराघरीच पोहोचलेले आणि या प्रभागामध्ये त्यांचा प्रचार जवळजवळ आता पूर्ण होत आलेला आहे। एक राऊंड पूर्ण होऊन दुसराही राऊंड त्यांचा चाललेला आहे। आता प्रचाराला अवघे 3 दिवस उरले असताना, 3-4 दिवस उरले असताना यांचा प्रचार जोरदार धुमाळी या ठिकाणी चालू आहे। आपल्याबरोबर थोडक्यात माहिती देण्यासाठी याबरोबर विजय गोविंद जरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। या ठिकाणी असं वाटतं का तुम्हाला की या प्रभागामध्ये सरळ पुढे काही वाटप होते, वाटप होत असताना पोलीस खाते डोळेझाक करतंय किंवा काय वाटतं तुम्हाला, इथं चाललंय का गडबड काय? नक्कीच प्रभाग क्रमांक 1 मोरस्ते चिखलीमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी रात्री 12-1 वाजेपर्यंत पैशाचं वाटप चालू आहे। पॅनलनी राष्ट्रवादी असू द्या, BJP असू द्या, 10,000 रुपये BJP वाटत आहे, 8,000 रुपये 9,000 रुपये राष्ट्रवादी वाटत आहे। त्याच्याकडं कानाडोळा करत आहे पोलीस मात्र। आणि नेमकं पोलिसांना आम्ही दरवेळेस सांगतोय तरी पण त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही आहे। करावं किंवा पोलीस डोळेझाक करतात त्याविषयी तुम्ही मतदारांनाही काय आवाहन कराल की पैसे घेऊ नका, स्वच्छ प्रतिमेचं राजकारण करा, काय सांगायला विषय? पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्व नागरिकांनी योग्य नगरसेवक निवडला पाहिजे। त्यानंतर राहुलजी भोसले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि जाणून घेऊ की प्रचाराची जी काही रंगत आहे, आतापर्यंत झालेला प्रचार आणि यापुढे होणारा 2-3 दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये होणारा प्रचार याविषयी काय त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण। आता जो प्रचार चालूच आहे आमचा, तसा आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय। आम्ही प्रत्येक घराघरात गेलेलो आहे आणि लोकांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि जो काय प्रकार चालू आहे या मोरे वस्तीमध्ये लोक याला निश्चित उत्तर देतील असं आम्ही तर आशा करतोय। आणि जर हा मोरे वस्तीचा भाग जर खरंच लोकांची इच्छा असेल की हा भाग चांगला बनावा, सुधार व्हावा सगळा, त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत पाणी, ड्रेनेज, काय रस्त्याचे सगळे, जर ते खरंच सुधारायचे असतील तर खरंच ही जनता सुजन आहे, त्या हिशोबाने ते निर्णय करेलच अशी आम्ही आशा बाळगतो। की येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही एक सुशिक्षित प्रतिनिधी म्हणून आमच्या दोघांकडे बघा आणि आम्हाला निवडून देण्यासाठी खरंच प्रयत्न करा आणि ह्या प्रभागाचा कायापालट आम्ही निश्चित करू। हे खरंच मनापासून सांगतोय आम्ही लोक, आम्हाला फक्त एकच संधी हवी, एक संधी द्या। प्रचार करतोय पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय। आम्ही घरोघरी गेलेलो आहे, आम्हाला प्रत्येकांचा प्रतिसाद चांगला आहे। पण जे आता जे चाललेलं आहे त्याच्यासाठी मात्र पोलिसांनी डोळे झाकलेले आहेत, पैशाचं वाटप चाललेलं आहे पण पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। जिथं आम्ही गेलेलो आहे तर प्रत्येक जणांच्या म्हणजे मनात आहे की आम्हाला आता नवीन चेहरे पाहिजे आणि आम्ही त्यांनाच विजयी करणार आहे, तर आम्हाला पण तेवढंच पाहिजे आहे। 1 नंबरची जी आहे ती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन्ही उमेदवारांनी जे काही या प्रभागामध्ये चाललेला प्रकार असेल, पैसे वाटप असतील किंवा जे काही वेगवेगळे प्रकार या ठिकाणी घडतात ते या दोघांनी आपण या ठिकाणी बोलून दाखवलेले। आता राहिलेले 3-4 दिवस आहे, कशी प्रचारात पुन्हा रंगत येते आणि काय होतं या ठिकाणी आपण पाहूयात। सोबत पात्रा, महाराष्ट्र न्यूज, साने वस्ती, पिंपरी चिंचवड, पुणे।